आनंदाचे समारंभ दोन. कोणते माहिती आहे? एक म्हणजे माणसाचं लग्न आणि दुसरं म्हणजे बारसं. आता माझं पण लग्न झालं, आमच्याकडे बारसं झालं, पोरगा झाला. पोरगा 7-8 वर्षांचा होता. मी, माझी बायको आणि माझं पोरगं आम्ही तिघं मिळून सिनेमा बघायला गेलो. सिनेमा कोणता? शोले. शोलेचा डायलॉग काय भारी. आम्ही सिनेमा बघून घरी आलो. मी जरा रोमॅन्टिक मूडमध्ये होतो. मी आल्या आल्या बायकोला म्हटलं, नाच बसंती नाच. आमचं पोरगं म्हणालं, इस कुत्ते के सामने मत नाच म्हणाल. अहो, त्यानं सुद्धा तोच सिनेमा पाहिला होता. माझ्या लक्षातच नाही असलं आमचं कार्ट आहे. तुमची मुलं नातवंड हुशार असतील, आमचं कार्ट अजिबात अभ्यास करत नाही. परवा 12वीला नापास. म्हटलं लाज वाटते का? 12वीला नापास झाला. हो बाबा, तुमच्यामुळे झालो. म्हटलं मी काय केलं? मला 10वीला किती मार्क पडले? तुला 39% पडले. आणि शेजारच्या विद्याला किती पडले? तिला 93% पडले. 93. मग तेव्हा तुम्ही काय म्हणला? म्हटलं मी काय म्हटलं? तुम्ही म्हणाला त्या विद्याकडे बघ. मी 2 वर्ष तेच केलं म्हणलं, म्हणून नापास झालो. म्हटलं कार्ट्या, अरे तुला लाज वाटते का? लाज. तुझ्या एवढे असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. ते मला नका सांगू. तुमच्या एवढे असताना त्यांनी समाधीसुद्धा घेऊन झाली होती म्हणा. काय ते बोडे बोलणार. पण एक बरं आहे, तुम्हाला विनोद कळला, तुम्ही लगेच हसलात, ही फार चांगली गोष्ट झाली. खळखळून हसतो ना, तेव्हा त्याचा चेहरा कसाही असो, तो अतिशय देखणा आणि सुंदर दिसतो. आणि असे सुंदर चेहरे बघण्याचं भाग्य माझ्यासारख्या कलावंतांना नेहमी लाभत असतं. म्हणून मी नेहमी सांगतो की हल्ली हास्य क्लब निघालेत. लोक पहाटे बागेत जमतात, खदाखदा हसतात. आणि आपल्या हातावर ना ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात. अधूनमधून असा दाब मिळाला ना तर आपलं आरोग्य सुधारतं. म्हणून मी नेहमी सांगतो, इतके खळखळून हसा, इतके खळखळून हसा की जल्लोष झाला पाहिजे. आणि इतक्या जोरदार टाळ्या वाजवा की जोशाला सुद्धा जोश आला पाहिजे. तर की स्वतःवरती विनोद केलेला सगळा श्रेष्ठ असतो. म्हणून मी माझं नाव सांगून करतो, पण ते काही खरं नाही. माझी पोरं बिरं सगळी चांगली हुशार आहेत, बायको पण हुशार आहे, माझ्यापेक्षा हुशार आहे बायको. खरं म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की मी जे शब्दात सांगतोय हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कार्यक्रम जास्त एन्जॉय करता येईल. पंखा जरा बंद करा प्लीज. पण तुम्हाला विनोद कळले, तुम्ही लगेच हसलात. हो, काही काही लोक हसत नाही. तो चेहरा असा लांबट आणि आंबट, कपाळावर स्पीड ब्रेकर. आणि प्रचंड विनोद झाला ना, प्रचंड विनोद झाला की केवढा हसतात माहिती आहे? एवढंच. अहो, दात दाखवत नाहीत, दाताच्या डॉक्टरला सुद्धा दाखवत नाहीत. काय मोकळेपणे हसायला हरकत आहे हो. परवा आम्ही गिरसप्पाचा धबधबा बघायला गेलो. आता गेल्या वर्षी पाऊस किती छान झाला. असं बदाबदा धबधब्याचं पाणी पडतंय, तुषार उडतायत, आम्ही सगळे भिजतोय. आणि माझ्या शेजारचा ग्रहस्थ म्हटलं काय झालं? म्हटलं काय झालं? फार पाणी वाया चाललंय म्हणाल. तर मला काय कळेन ह्याना काय त्रास आहे. म्हटलं तुम्ही काय करता काय? मी दूधवाला गवळी आहे म्हणाल. अहो, त्याच्या डोक्यात सारखा हिशेब. एवढं पाणी दुधात घातलं किती पैसे मिळतील, असं टेन्शन असं लोकांच्या डोक्यामध्ये. तेव्हा हे टेन्शन काढून टाका. आणि अजिबात हसत नाही म्हणजे काय? आपल्या भारतानं जे आंतरराष्ट्रीय बँकेकडनं कर्ज काढले ते सगळं ह्याला एकट्यालाच फेडायचे, असा चेहऱ्यावरती भाव असतो. म्हणजे एक वेळ म्हैस अंडी देईल, म्हैस अंडी देईल, कोंबडी दूध देईल, पण हे हसत नाही अजिबात. वाटेल ते उद्या हसणार नाहीत. अपचन झाल्यासारखा चेहरा असतो. आणि टेन्शन इतकं असतं ना. आता आपल्याला सगळ्यांना टेन्शन असतं. ज्येष्ठ नागरिकांना घरची पोरं बाळं नातवंड यांचं टेन्शन असतं. कर्तृत्ववान पुरुषांना ऑफिसमधलं टेन्शन असतं. पोरांना अभ्यासाचं टेन्शन असतं. आणि बायकांना त्या टी व्हीवरच्या मालिकांतल्या कुटुंबातलं उद्या काय होणार ह्याचं टेन्शन असतं. तेव्हा हे टेन्शन दूर करायचं असलं ना तर विनोदासारखं दुसरं माध्यम नाही. आणि असं म्हणतात, डॉक्टर लोक सांगतात की जी माणसं हसतात ना त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. जे लोक हसत नाहीत ना, सारखं टेन्शनमध्ये असतात ना, त्यांचा BP वाढतं, डायबिटीस वाढतो, कधी हार्ट अटॅक सांगता येत नाही. आमच्या शेजारचे ग्रस्त असेच आहेत.
कायम सिरियस असतात, गंभीर. परवा त्यांच्या छातीत दुखायला लागलं. आम्ही सगळे धावत गेलो मदतीला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणले अँजिओग्राफी करायला पाहिजे. ते म्हणले करा. अँजिओग्राफी केली. मग डॉक्टर त्यांना म्हणाले 3 ब्लॉक आहेत. ते म्हणले हो, एक कोथरूडला आहे, एक शिवाजीनगरला आहे आणि एक कात्रजला आहे. डॉक्टर म्हणले त्यातला एक विका. ते म्हणले का? कारण तुमची आता बायपास करायची आहे म्हणाले. म्हणाले बायपास? बायपास म्हणजे सोपं आहे. ऑपरेशन यशस्वी झालं तर पास, नाही झालं तर. असं व्हायला नको असेल तर खळखळून हसा आणि जोरदार टाळ्या वाजवा. कारण लहान पोरांना हव्या असतात चॉकलेट आणि गोळ्या. लहान पोरांना हव्या असतात चॉकलेट आणि गोळ्या. होळीला हव्या असतात पुरणाच्या पोळ्या आणि कलावंताला हव्या असतात रसिकांच्या जोरदार टाळ्या. आणि मी म्हटलं तसं हास्य क्लब निघालेत. हा आमचा चालता बोलता हास्य क्लब आहे. तुम्हाला सगळ्यांनाच भरपूर हसायला मिळणार आहे. आणि पु ल देशपांडेंनी असं म्हटलेलं आहे, फार श्रेष्ठ विनोदी लेखक होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य कोणतं? स्वित्झर्लंडला नाही, काश्मीरला नाही. पुलंनी म्हटलं आहे जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य कोणतं? तर जिथं एक कलाकार बोलत असतो आणि लोक खळखळून हसत असतात, हे जगातलं सगळ्यात सुंदर दृश्य असतं. आणि ते तुमच्यामुळं मला साकार करायला मिळतं, ही फार चांगली गोष्ट आहे. पण मी तुम्हाला हसवायला आलो याचं श्रेय जे आहे ना, ते वल्लभशेठ शेळके असतील, त्यांचे सर्व कुटुंबीय असतील. ही संस्था आहे, एवढी मोठी छान संस्था आहे. या मंडळीने मला बोलवलं म्हणून मी तुमच्यासमोर येऊ शकलो. तेव्हा हे खरं म्हणजे सगळं श्रेय त्यांना आहे. परमेश्वराने बघा आपल्याला शरीर, मन आणि बुद्धी या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. या 3ही गोष्टींना आनंद देण्याचं काम विनोद ही गोष्ट करत असते. म्हणून भगवान ओशोनी म्हटलेलं आहे, जो माणूस खळखळून हसतो, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, जो माणूस खळखळून हसतो तो ईश्वराची प्रार्थना करत असतो आणि जो दुसऱ्यांना हसवतो त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करत असतो. तेव्हा तुम्ही तर खळखळून हसाच, पण विनोद आवडले इतरांना सांगा, कार्यक्रम आवडला आणखीन 4 जणांना सांगा. आणि मी असे अनेक प्रयोग करत असतो. प्रेक्षकांनुसार माझे कार्यक्रम बदलत पण असतात आणि मला संयोजक पुन्हा पुन्हा बोलवतात. म्हणून मी नेहमी म्हणतो मी पुन्हा येईन. आता आमचे दुसरे कलाकार आहेत, ते पण असंच सांगतात, मला पुन्हा पुन्हा लोक बोलवतात. पण त्यांना आयोजक परत परत बोलवतात ना, त्यांना एका आयोजकाने ते 4 वेळेला बोलवलं. ते 4 वेळेला कार्यक्रम केला आणि ते म्हणाले आता पुरे की. ते म्हणे नाही, अजून आता तरी सुधारणा झाली का बघायचं म्हणून बोलवलं तुम्हाला म्हणे. अशी परिस्थिती असते. पण तुम्ही छान हसताय बघून बरं वाटलं. आणि हसण्याचे असे प्रसंग आपल्या आयुष्यात नेहमी येतं. आणि संगीताची पण फार मोठी ताकद असते संगीतामध्ये. तुम्हाला सांगतो, परवा माझं बायकोशी भांडण झालं. इतकं जोरदार भांडण झालं तुम्हाला सांगतो. तेवढ्या शेजाऱ्यांनी मोबाईलवर गाणं लावलं. कुठलं गाणं होतं माहिती आहे? कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय. माझी बायको माझ्याकडे बघायला लागली. अहो अशी परिस्थिती असते. म्हणून भांडण्याची सोय नाही. आणि आता माझा मान सन्मान झाला, एवढं कौतुक झालं. घरी मी बायकोला सांगतो मला सन्मानचिन्ह मिळालं, मला शाल दिला, मला सत्कार झाला. म्हटलं बाहेर माझी काय किंमत आहे तुला माहीत नाही, तुला काय मला माझी किंमत नाही. ती म्हणजे तुमची किंमत दाखवू का? खाली नेलं. ती म्हणजे रिक्षावाल्याला बोलवलं, स्वारगेटला किती पैसे होतील? ती म्हणली 50 रुपये. आणि हे बरोबर आले तर? तो म्हटलं काय नाही, फ्री. 0 म्हणजे बघा म्हटली तुमची किंमत. मी गेले तर 50 रुपये म्हणजे फुकट आहे तुम्हाला. अशी परिस्थिती असते. पण तुम्ही सगळे छान हसता बघून बरं वाटलं. मी कार्यक्रमाच्या निमित्ताने देशोदेशी जात असतो, गावोगावी जातो. आम्हीच विनोद करतो असं नाही, लोक पण फार विनोदी असतात. हो, परवा ST स्टँडवर गेलो. एका गावाला जायचं होतं. ST लागली होती, पुसली पण नव्हती, घाणेरडी होती. आणि STला गर्दी फार. तो कंडक्टर दारात उभा होता. मी म्हटलं कंडक्टर साहेब जागा आहे का? मी काय झोपलोय काय? चला वरती म्हणला. मी म्हटलं कचरा गाडी केव्हा सुटणार? कचरा भरला की लगेच चला म्हणला. माझाच कचरा करून टाकला. अहो एवढ्या गर्दीमध्ये
एक बाई 4 पोरांना घेऊन चढली होती. तो कंडक्टर भडकलाच, बाई अहो निम्मी पोरं घरी ठेवायची की. ती म्हणली निम्मी घरीच ठेवलीत. अहो अशी परिस्थिती होते. पण एकदा घाटामधनं गाडी चालली होती रात्रीच्या वेळी आणि काच पुसली नव्हती, समोर सगळे चिखल बिखल उडालेला होता, काही दिसत नव्हतं. घाटातनं तो ड्रायव्हर आपला गाडी चालवतोय. आम्हाला भीती वाटायला लागली. म्हणलं हा ॲक्सिडेंट करतोय का काय. म्हणजे बाबा रे जरा काच बीज पुसून घेतो. म्हटलं जाऊ द्या साहेब. अहो असं नका करू म्हटलं, लोकांचा जीव तुमच्या हातात आहे, ॲक्सिडेंट होईल, ते काच बीज जरा पुसून घ्या. तो म्हटलं जाऊ द्या हो, मी चष्मा विसरलोय म्हणाला. मी म्हणलं नीट पोचव, भलतीकडे पोचवशील. एवढंच कशाला. एकदा रेल्वेने गेलो मी, कोल्हापूरला कार्यक्रम होता. आता कोल्हापूरहून रात्री मला परत यायचं होतं. पुण्याला रात्री 2 वाजता गाडी येते आणि मुंबईला सकाळी 8 वाजता पोचते, अशी ती सह्याद्री एक्सप्रेस पूर्वी होती. आता पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, त्यामुळे मोबाईलवर गजर लावायची सोय नाही. तेव्हा तिथला जो कंडक्टर असायचा त्या डब्यामधला, त्याला आम्ही सांगायचो की 10 मिनटं आधी मला पुन्हा यायच्या आधी उतरव बाबा. तो उठवायचा, आलं की स्टेशन उतरायचं, अशी पद्धत होती. मी त्या टीटीला म्हटलं बाबा रे मला पुण्यात उतरायचं आहे, पुन्हा यायच्या आधी 10 मिनटं मला उठव. तो म्हटला काळजी करू नका साहेब, झोपा तुम्ही. मी झोपलो, त्यानं उठवलंच नाही. अहो गाडी मुंबईत पोचली सकाळी 8 वाजता. मी भडकलो. म्हणलं मी तुम्हाला सांगितलं होतं मला पुण्या याच्या आधी उठवा म्हणून, तुम्ही मला उठवलं नाही. तो म्हटला साहेब तुमचं जाऊ द्या, पण तुमच्याऐवजी मी ज्याला उतरवला त्याचं सकाळी मुंबईत लग्न होतं म्हणलं आत्ता. हो त्याने भलत्याला उतरवलं होतं माझ्याऐवजी. अशी परिस्थिती असते. कधी कधी ना आम्ही विमानाने पण जातो. विमानामध्ये गेलं की ती हवाई सुंदरी वगैरे असते आणि ती सूचना देत होते. कुठली कंपनी होती मला माहीत नाही. त्या हवाई सुंदरीने सुरुवात केली, आगे 2 द्वार है, पीछे 2 द्वार है, साइड में 2 द्वार है, आपातकालीन स्थिति में खुले तो खुले ये द्वार, नहीं तो जाना हरिद्वार. मग तिने सांगितलं ते पॅराशूट कसं असतं, मग ते संकट काळ आलं तर पॅराशूट घेऊन उडी कशी मारायची, असं तिने सांगितलं. पण आमच्या शेजारचा ग्रस्त अस्वस्थ, तो गेला त्या बाईकडे. म्हणलं बाई समजा आम्ही पॅराशूट घेऊन उडी मारली आणि पॅराशूट उघडलं नाही तर. ती बाई म्हणली खाली पडल्यानंतर बदलून मिळेल. कधी कधी थिएटरला पण मी शो करतो. एकदा थिएटरवर मी शो करायला गेलो त्या गावामध्ये आणि माझं काहीतरी सामान लॉजवर विसरलं. म्हणून मी रिक्षावाल्याला काय विचारलं, अरे त्या हॉटेल स्वस्तिकमध्ये जायला किती पैसे होतील. तर तो म्हणला येणार नाही. म्हटलं का रे, त्या बंडा जोशींच्या कार्यक्रमाला आलो आहे म्हटलं मी म्हटलं किती होतात रे. तो म्हणला 50 रुपये होतात. मी म्हटलं तुला 100 रुपये देतो. तो म्हणला बसा. म्हणा अरे तू जोशींच्या कार्यक्रमाला आला होतास ना. जोशी गेले खड्ड्यात म्हणला, धंदा पाहिला. असले लोक भेटतात तुम्हाला सांगतो. आणि कधी कधी गंमत अशी होते ना की आयोजक सुद्धा फार भारी असतात, काय करतील सांगता येत नाही. आता गावात कुठे कार्यक्रम ठरला ना की हल्ली फ्लेक्स लावायची पद्धत आहे. फ्लेक्स असा माझा मोठा फोटो शेजारी लिहिलेलं असतं, लवकरच येत आहेत बंडा जोशी. गावात सगळीकडे फ्लेक्स. बाजारपेठेत लवकरच येत आहेत बंडा जोशी. स्मशानात कुठं लावायचा फ्लेक्स. लावणाऱ्याला काय घेणं देणं नाही, पब्लिक जमते ना ते त्या फ्लेक्स. अहो पुण्यात तर वेड्यांच्या हॉस्पिटलवर लावला होता, लवकरच येत आहेत बंडा जोशी. वेड्यांच्या हॉस्पिटलवर काय लोक करतील काय सांगता येत नाही. आणि माईकवाले सुद्धा हुशार असतात. आता यांनी चांगली माईकची व्यवस्था केली, त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत जोरदार. माईकवाले पण हुशार असतात. असा एको मारल्याचा एको, ज्येष्ठ नागरिकांचे मनापासून स्वागत, गद 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 गद, सर्वांचे अभिनंदन, दन 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 दन, असा एको मारलेला. आणि त्या निवेदकानं मला स्टेजवर बोलवलं आणि आता आपणासमोर येत आहेत बंडा जोशी. शी 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 शी. अहो कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच काय लोक करतील सांगता येत नाही. कधी कधी शाळेच्या गॅदरिंगला मी जातो, अशा 10 मुलींचं स्वागत गीत असतं. तर कोणीतरी मंत्री होते, ते काही वेळेवर आले नाहीत. गुरुजींनी सांगितलं होतं बरोबर सकाळी 10 वाजता सगळ्या मुलीने असं उभं राहायचं. सगळ्या मुली उभ्या होत्या, पण 12 वाजले तरी मंत्री आले नाहीत. त्यामुळे त्या मुली सगळ्या कंटाळलेल्या होत्या, पाय दुखत होते, चिंचावळ्यांची देवाणघेवाण चालू होती, गप्पा गोष्टी भांडणं चालू होती, कारण समोर पडदा होता.
अहो 12 वाजता मंत्री आले, एकदम पडदा वर गेला, सगळ्या मुली सावध झाल्या. सगळ्या तिकडे बघत होत्या, कारण पेटी वाजवणारे गुरुजी तिकडे बसले होते. त्यांनी सांगितलं होतं मी पहिली ओळ वाजवीन, मग तुम्ही म्हणा, म्हणजे बेसूर होणार नाही. मुलींनी गाणं सुरू केलं. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया. मागाशी 3 नंबरच्या मुलीचं 6 नंबरच्या मुलीशी भांडण झालं होतं. ती काय स्वागत करण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचं स्वागत गीत असं चाललं होतं. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत. अहो ती 6 नंबरची मुलगी काय कमी नव्हती. ती म्हणली स्वागत करूया सकल जनांचे. एका मुलीला बघायचं होतं आपला गाणं ऐकायला आई बहिणी बाबा आलेत की नाही. तिचं स्वागत गीत असं चालू होतं. स्वागत करूया सकल बाबा. अहो एका मुलीला कधी नाही ते माईक समोर यायची संधी मिळाली होती. तिला सारखी काळजी आपला आवाज माईकवरनं जातोय की नाही. ती मध्ये मध्ये माईक टेस्टिंग करत होती. स्वागत करूया सकल जनांचे. अहो सारखं फुफू चाललं होतं. एक मुलगी होती ना, ती गाणं शिकलेली होती. आता गाणं शिकलेल्या मुली असतात ना, त्यांना ते सारे ग म प ध नि सा स्वर म्हणायचे असतात. ती स्वर म्हणत होती. स्वागत करूया सकल जनांचे, धनी साप धनी साप धनी साप धरे, मग साप मरे. सारे सारे साप मरे, मग सारे धनी मरे. अहो साप काय मरत होता, धनी काय मरत होता. शेवटी ते पेटीवाले गुरुजी म्हणले सारे गप्प बसा. कसं तरी स्वागत गीत संपलं. आणि मग ते शिक्षक मित्र होते, ते माझी ओळख करून द्यायला उभे राहिले. आत्ता एक चांगली गोष्ट झाली, माझी ओळख करून दिली नाही. मी तरी सगळं लिहून देतो बरं का, पण ओळख करून देणं फार डेंजर असतात. असे कागद फेकून देतात, बोलतो बरोबर. आणि अंदाजपंचे मी असा इथं बसलेलो असतो आणि सुरुवात करतात. समारंभाचे प्रमुख पाहुणे, यांना कोण ओळखत नाही, कोणीच ओळखत नाही असं नाही आहे. तर ते आहेत सुप्रसिद्ध, ख्यातनाम, जगप्रसिद्ध. काय हो तुमचं नाव काय? म्हणून मी बंडा जोशी. तर बंडा जोशी अतिशय धाडसी आहेत. तर मला काय कळेना, मी काय एव्हरेस्ट चढून गेलो का काय, का खाडी पोहून गेलो. पुढचं वाक्य डेंजर. बंडा जोशी अतिशय धाडसी आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे, अतिशय कर्तबगार आहेत, त्यांना 2 मुलं आहेत, अतिशय सहनशील आहेत, लग्नाला 20 वर्ष झालेली आहेत. खरं सांगायचं तर बंडा जोशी अतिशय चोर आहेत. म्हटलं काय बोलता, माफ करा, थोर आहेत. थोर आहेत म्हणजे काय, तर ते मोठे आहेत. त्यांचा बंगला मोठा आहे, त्यांची गाडी मोठी आहे. इतकंच काय, पण त्यांची बायकोसुद्धा त्यांच्यापेक्षा फार फार मोठी आहे. कालच त्यांचं पाऊल वाकडं पडलं, त्यामुळे त्यांना लंगडत यावं लागलं. वाटेमध्ये ट्रॅफिक जाम, त्यामुळे ते वाम मार्गाने इथं आलेले आहेत. त्यांची ओळख मी काय करून देणार, कोळसा उगाळावा तेवढा काळाच आहे. पण मी एक शेवटचा विधी उरकण्यासाठी उभा आहे, तो म्हणजे आभाराचा. बंडा जोशी इथाले संस्थेच्या वतीने मी त्यांना पुच्छगुच्छ, पुष्पगुच्छ, बुक्के देऊन त्यांचं स्वागत करतो. काय बोलतील लोक काय सांगता येत नाही. एवढंच कशाला, पुण्यात ना येरवड्याला मेंटल हॉस्पिटल आहे आणि जेल पण आहे. ते जेलचे एक अधिकारी मला एकदा भेटले. ते म्हणले यांच्या कैद्यांसाठी तुमचा कार्यक्रम करायचा आहे. म्हटलं हरकत नाही, मी येतो. बरेच दिवस मागे लागले होते, मी गेलो. आता कैद्यांसाठी कार्यक्रम, कैदी असे सगळे बसलेले, आणि त्या अधिकाऱ्यांनी बोलायला सुरुवात केली. खूप वर्षापासून मी बंडा जोशींच्या मागे लागलो होतो की तुम्ही आमच्या जेलमध्ये या. आज ते इथं आले, फार चांगली गोष्ट झाली. आमच्या इथल्या कैद्यांमध्ये ते इतके मिळून मिसळून वागले की ते आम्हाला त्यांच्यातलेच एक वाटत होते. आता त्यांना विनंती आहे की त्यांनी इथंच राहावं, पण त्यांचे पुढचे कार्यक्रम ठरलेले असल्यामुळे त्यांना जाणं भाग आहे. त्यांना मी एवढंच सांगतो, तुम्ही केव्हाही या, आमच्या जेलचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत. काय बोलतील लोक सांगता येत नाही.
एवढंच कशाला, आता गणेशोत्सवात कार्यक्रम असतो ना, तर मानधन वगैरे ठरलेलं असतं, तर मानधन पाकिटात घालून देतात. आणि सगळे मंडळवाले कसे असतात, जोशी सर आमचं मंडळ गरीब आहे हो, जरा पैसे कमी घ्या. आम्ही म्हणतो ठीक आहे, एखादं मंडळ गरीब असतं, पैसे कमी घेतले तरी इज्जत काढतात. तुम्हाला सांगतो, त्या गणपती मंडळाचे सेक्रेटरी उठले, सोसायटीतले लोक वर्गणी देत नाहीत, मग पैसे कमी जमतात, मग असे कलाकार बोलवायला लागतात. अहो पैसे कमी घेतले तरी इज्जत काढतात. म्हणून काही काही चांगल्या संस्था असल्या ना, मी मानधन परत करून टाकतो, देणगी म्हणून देऊन टाकतो. पण ही पद्धत मी आता बंद केली आहे. परवा एका मंडळाला देणगी दिली, ते अध्यक्ष उठले, बंडा जोशींनी मानधन परत केलं, फार चांगली गोष्ट झाली. आता याच मानधनात पुढच्या वर्षी आम्ही यांच्यापेक्षा खूप चांगले कलाकार आणू. मग माझेच पैसे घेऊन माझी इज्जत काढतात. पण नोटा पाकिटात घालून देतात ना, ते स्टेजवरती नोटा मोजता येत नाहीत, ही अडचण असते. घरी जाऊन बघायला लागतं. एका कार्यक्रमाला गेलो, पूर्वी 2000च्या नोटा चालू होत्या, 20,000 मानधन होतं, 10 नोटा होत्या आतमध्ये. मी घरी गेलो, नोटा काढून बघितल्या, अहो सगळ्या नोटा बरोबर होत्या, एक नोट जरा वेगळी दिसत होती. म्हटलं ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी बँकेत गेलो, कॅशियर मित्र होता, त्याला म्हटलं बाबा रे ह्या नोटा बघ. त्यांनी सगळ्या नोटा बघितल्या. मी म्हटलं ही बघ, ही नोट आहे ना, ही जरा वेगळी दिसते आहे. तो म्हटला तेवढी एकच खरी आहे. म्हटलं अहो काय लोक करतील सांगता येत नाही. एवढंच कशाला, मी एकदा महिलांसाठी नवरात्रात कार्यक्रम करायला गेलो. नवरात्रात अशा सगळ्या भगिनी जमलेल्या, आणि त्यांचा हळदी कुंकू, आणि त्याच्यानंतर माझा कार्यक्रम, आणि मी त्या महिलांच्या गर्दीत नेत होतो. आणि तो निवेदक बोलत होता, सर्व भगिनींना विनंती आहे, हळदी कुंकू घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये, खड नारळाची ओटी भरण्यात येणार आहे, प्रमुख पाहुणे बंडा जोशी येत आहेत, प्रमुख पाहुणे बंडा जोशी येत आहेत, बायकांनी आपापली मंगळसूत्र सांभाळा. अहो कशानंतर काय अनाऊन्समेंट करायची, काय लोक बोलतील सांगता येत नाही. आता तुम्ही सगळे खेड्यापाड्यातली मंडळी आहात, जत्रा म्हटलं की तमाशामेशा असतो. तसं एका जत्रेमध्ये माझा कार्यक्रम ठेवला होता. हे इकडं सगळ्या बायका बसलेले, इकडं पुरुष बसलेले, आणि माझा कार्यक्रम चालू होता. आता कधी कधी बघा कार्यक्रमात काय करतात, कुणाच्या घरी कोणी आजारी बिजारी असल्यानंतर चिठ्ठी पाठवतात की हे कोणी असतील तर त्यांनी ताबडतोब घरी जावं, त्यांना काहीतरी अडचण आहे म्हणून. आता अशा चिठ्ठ्या स्टेजवर आल्या ना की वाचायला लागतात. तेवढ्यात एक चिठ्ठी आली, माझ्याकडे आणून दिली, रंगराव वाकडे हे असतील तर त्यांनी ताबडतोब घरी जावे. मी अनाउन्समेंट केली, रंगराव वाकडे असतील तर त्यांनी घरी जावे. वाकडे उठले. उठल्याबरोबर बायकांमधनं आवाज आला, बसा इथंच, मी चिठ्ठी दिली होती. म्हणली जोशींच्या कार्यक्रमाला आलाय का तर तमाशाला गेल्या बघायचं होतं म्हणाली. असल्या बायका हुशार असतात. पण मी कार्यक्रमाला जातो ना, माणसं भेटतात, मी तुम्हाला तुमचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे की मी तुम्हाला मोबाईल बंद करा म्हटल्यावर तुम्ही बंद केलेत. काही काही लोक मोबाईल बंद करत नाहीत, मोबाईलशिवाय चैन पडत नाही. ते लहान बाळाची आई असते ना, तशी अवस्था असते. ती लहान बाळाची आई काय करते, सारखी पाळण्यापाशी जाते, चड्डी वर करून बघते ओली झाली आहे का, तसं मोबाईलमध्ये काय गळलं आहे का, काही महत्त्वाचं नसते, उगीच काढून बघतात, काही महत्त्वाचं नसतं. आणि गाणी तरी काय काय हो, एकदम गाणं सुरू होतं कुठेतरी गर्दीमध्ये, मधनंच गाणं चालू होतं. मध्ये परवा पुण्यात एक आजोबा वारले, आम्ही प्रेत यात्रेत चाललेलो, आणि असं प्रेत पुढे चाललेलं, आम्ही मागणं चाललेलो, एकाचा मोबाईल वाजला. गाणं कुठलं होतं माहिती आहे, अकेले अकेले कहाँ जा रहे हो, एवढंच नाही, हमें साथ ले लो. अहो खरंच त्या आत्म्याने ऐकलं तर काय होईल, ह्याला पण उचलणार. म्हणजे ते मोबाईल तसा मोटरसायकलवरून असे कान वाकडा करून असं बोलत चालतात. ते कोंबड्यांच्या मध्ये मानमोडी नावाचा रोग असतो, तो कधीतरी ह्यांना होणार तुम्हाला सांगतो. असं वाकडी मान करून बोलत बोलत जातात. ॲक्सिडेंट होईल काय त्याची चिंता नसते. एवढंच कशाला, कधी कधी ना माणसांना, म्हाताऱ्या माणसांना ते मोबाईलमधली बटणं बिटणं कळत नाहीत, मग काहीतरी चुकतं. तर आम्ही असे चहा प्यायला बसलो होतो हॉटेलमध्ये, आणि एकाचा फोन वाजला, त्यांनी स्पीकरवर टाकला. तिकडून बाईंचा आवाज आला, अहो मी आता लक्ष्मी रोडला आली आहे, एक 10,000 रुपयाची साडी आहे, घेऊ का, घेऊन टाक म्हणला. परत 15 मिनिटांनी फोन आला, मी आता एका ड्रेसच्या दुकानात आली आहे,
एक 15,000चा ड्रेस आहे, घेऊ का? घेऊन टाक म्हणला. पुन्हा फोन आला, मी आता गाडगिळ्यांच्या दुकानात आली आहे, एक 50,000ची अंगठी आहे, घेऊ का? घेऊन टाक म्हणलं. आम्हाला बेशुद्ध पडायची वेळ आली. त्याच्या बापाचं काय उत्पन्न सुटलं काय लॉटरी लागले? अरे काय म्हटलं, घेऊन टाक काय चाललंय? तो म्हणला जाऊ दे रे, रॉंग नंबर होता म्हणाला. ह्याच्या बापाचं काय जाते, त्या बाईने चुकून ह्याचा नंबर लावला, घेऊन टाक म्हणला. असली मंडळी भेटतात. एवढंच कशाला, परवा मी सारसबागेत गेलेलो, एक जोडी बसली होती, प्रेमिक आणि प्रेमिका. ती मुलगी म्हणत होती, राजा माझं हृदय आहे ना म्हणजे मोबाईल आहे आणि तू ना त्यातलं सिम कार्ड आहेस. हा म्हणला वा किती छान, पण काय आहे, चांगली स्कीम आली ना तर मी सिम कार्ड बदलू शकते. मोबाईलच्या भाषेतच लोक बोलतात हल्ली. आणि ते मोबाईलवरती आणखीन एक सोय असते, व्हॉइस लॉक असतो. आपला आवाज ऐकल्याशिवाय मोबाईल उघडत नाही, तर ते बटन दाबायचं असतं. बटन दाबून आपला आवाज रेकॉर्ड करायचा असतो. ते आमच्या शेजारच्या आजोबा त्यांनी ते बटन दाबलं आणि त्यांचं कुत्रं भुंकलं. आता कुत्र्याचा आवाज रेकॉर्ड झाला. कुत्रं भुंकल्याशिवाय मोबाईल उघडत नाही. आता कडेवर कुत्रं घेऊन जातात सगळीकडे. फोन वाजला की कुत्र्याला चिमटा काढतात, भाव केले की उघडते. असली परिस्थिती आहे. आणि दिवाळीच्या शुभेच्छा येतात. आपण काय करतो, सेम टू यू अँड युअर फॅमिली, तुम्हाला पण शुभेच्छा. एक डॉक्टर होते, त्यांच्याकडे सकाळपासून शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा. त्यांनी सेम टू अँड युअर फॅमिली. एका बाईने लिहिलं, पोराचं पोट बिघडले, सकाळपासून 10 वेळेला संडास जाऊन आला, सेम टू अँड युअर फॅमिली. सवयीचा परिणाम. आणि आरोग्याचा सल्ला देतात लोक, मोबाईलवर सूचना येते, अमुक करा म्हणजे तुमचं वजन कमी होईल. ते डॉक्टर दीक्षित, त्यांचा मेसेजमध्ये सगळीकडे गाजला होता, वजन कमी करायचं असेल दिवसातनं 2दा जेवायचं, एका वेळेला 55 मिनटं, म्हणजे वजन कमी होणार. तर त्या दुसऱ्या दिवेकरबाई त्या म्हणतात दर 2 तासांनी थोडं खा. आता आमच्यासारख्याने काय करायचं, मी दर 2 तासांनी 55 मिनटं जेवतो, मधला मार्ग आहे. तरी मी एवढा बारीक कसा तुम्हाला वाटत असेल, त्याचं कारण आहे, बोकडाला किती पण खायला घातलं तरी घरात वाघीण असली ना अंगाला लागत नाही. तर मंडळी, अशा गमती जमती होत असतात. आणि मोबाईलचं इतके वेळ लागले लोकांना ना की काही सांगण्याची सोय नाही. त्याच्यावर माझं गाणंच आहे, याड लागलं र मोबाईलचं जाम याड लागलं र. इस्त्री करताना फोन येता एकानं, इस्त्री कानाला लावली कान भाजलं र. कार चालवत एक खुळं पुण्याला चाललं. आता पुणे म्हणजे विद्वानांचं शहर. कार चालवत एक खुळं पुण्याला चाललं, फोनवरती बोलत ते ठाण्याला पोचलं. याड लागलं र. आता तुम्ही बघत असाल, हेडफोन असतो कानाला असा, हेडफोनवर गाणी ऐकत खुळ दात घासू लागलं आणि टूथपेस्टच्या ऐवजी शेविंग क्रीम हाती घेतलं. अहो मेसेज वाचत मंडईत कोणी चाललं आणि पिशवीच्या ऐवजी बनियन हाती घेतलं. खड्ड्यामध्ये पाय गेला पालथ पडलं, शर्ट फाटला फेकून तो हे उघड चाललं. याड लागलं र. आता चॅटिंग चालू असतं फोनवरती बोलत येड कॉलनीत पोचलं आणि चॅटिंगच्या नादात शेजाऱ्याच्या घरी घुसलं. अहो शेजारच्या बाईनं त्याला मग बाहेर काढलं. अहो कळना येड्याला घर नेमकं कुठलं आपलं. बायकोनं मग ओळखून घरात ओढलं.
अर्धवट हे तिलाच थँक्यू ताई बोललं. याड लागलं रे याड लागलं. थँक्यू. आता घरातल्या कामवाल्या बायका असतात ना, त्यांच्याकडे सुद्धा मोबाईल असतो. शहरात कामवाल्या मंजुळेनं साहेबाला मेसेज दिला, 8 दिवस येत नाही तुमच्या घरी मी कामाला. अहो साहेबान उलटा तिला मेसेज हा धाडून दिला, तुझ्यासाठी झुरतोय मी, तुझ्यावरती मरतोय मी, लवकर ये ग मंजुळा. मालकिणीला तिनं तो मग मेसेज धाडला. साहेब घरात मग धुणी भांडी करू लागला. याड लागलं र याड लागलं र. व्हॉट्सॲप बघत खोड एक जेवू लागलं, आणि भातात आमटी ऐवजी पाणी कालवून जेवलं. तास कामाला स्कूटरवर वनवेला येड चाललं. अहो ट्रॅफिक उलटी बघून वाटलं त्याला ऑफिस सुटलं. वांगी आणा होतं बायकोनं सांगून ठेवलं, अर्धवट हे जांभळं घेऊन घरी पोचलं. याड लागलं र याड लागलं र. आता सासूबाई आणि सूनबाई दोघींकडे मोबाईल असतो. सूनबाई घाई घाईनं स्वयंपाक करू लागल्या, आणि वरण भाताचा कुकर लावूनी व्हॉट्सॲप बघत बसल्या. अहो तास जाहला शिट्टी वाजना सासूबाई कडमडल्या. हो गॅस नव्हता पेटवला, म्हणून त्याच उभ्या पेटल्या. त्याही फोनवर बोलत चहा करू लागल्या, दुधाऐवजी इडली पीठ घालू लागल्या. याड लागलं र याड लागलं र. अनेक गमती जमती होतात. बागेच्या कोपऱ्यात प्रेमिकांची जोडी बसली, आणि क्लिपा बघत येडा बसला. दुसऱ्या संगे पोरगी चालली, फोनवरती बोलत आई बाळापाशी आली, आणि बाळाऐवजी मांजरा आला. बाळाऐवजी मांजरा आला, मांडीवर थोपटू लागली. म्हणून मंडळी फोन घेताना हे ध्यान ठेवूया, भलत घडू नये याचं सारे जण ध्यान ठेवूया. याड लागलं र याड लागलं र. याड लागलं र याड लागलं र. याड लागलं. धन्यवाद. आता हे थोडंसं गाणं होतं. आमच्या शेजारी पण एक बाई गाणं गातात. त्या गातात म्हणजे असलं भारी ना, त्यांना ज्या गुरुजींनी गाणं शिकवलं त्या गुरुजींनी ह्या बाईंना गाणं शिकवलं, आणि त्या गुरुजींनीच गाणं सोडून दिलं. इतका त्यांच्यावरती परिणाम झाला. आणि त्या गाण्याची प्रॅक्टिस करायला लागल्या ना, आमचं कुत्रं भुंका लागतो. मग त्यांचे मिस्टर भांडायला येतात, हो तुमचं कुत्रं भुंकतंय. मी म्हटलं सुरुवात कोण करते? अहो त्या अशाच तुमच्या सगळं गायला आल्या, तुमच्यासारखे प्रेक्षक होते. त्यांनी नुसती पहिली तान मारली, एक तान मारली, लोक असे उठून उभे राहिले. लोक म्हणाले काय गळा आहे, दाबाव असं वाटतोय म्हणाले. तरी त्यांनी जिद्दीनं गाणं पूर्ण केलं. लोक सगळे म्हटले वन्स मोर वन्स मोर. अहो बाई खुश. परत त्यांनी गाणं म्हणलं, पुन्हा वन्स मोर वन्स मोर. परत ते गाणं म्हणलं. किती वेळा? 8 वेळेला वन्स मोर. लता मंगेशकरला असं कोणी दिला नसला 8 वेळा. शेवटी बाई कंटाळल्या. त्या म्हणल्या मी आता ना पुढचं गाणं म्हणते. प्रेक्षक म्हणाले नाही, पहिलं गाणं बरोबर म्हणेपर्यंत वन्स मोर आहे. अशी गाण्याची अवस्था असते. पण आमच्या शेजारच्या अण्णा वय वर्ष 80. मला जेव्हा लग्न करायचं होतं मी त्यांचा सल्ला घ्यायला गेलो. आता आमच्या अण्णा आहेत ना फार भारी आहेत. 80 वय असे वय आहे. परवा चहा प्यायला आम्ही बसलो होतो. मला म्हणाले जोशा तुला सांगू का,
माझ्या बायकोला ऐकायला येत नाही म्हणले. म्हणलं ऐकायला येत नाही? मग मला मोबाईलवर वाचवलं. म्हणलं मोबाईल अण्णा काय करायचं माहिती का, त्याची एक चाचणी असते, चाचणी टेस्ट. ते म्हणजे काय असते, तर काय करायचं, दरवाजातनं हाक मारायची, अगं काय करतेस, ऐकू येते काय बघायचं, नाही आलं तर 100% ऐकू येतं, नाही आलं तर 5 फूट पुढे जायचं, पुन्हा म्हणायचं काय करतेस, नाही ऐकू आलं आणि 5 फूट पुढे जायचं, काय करतेस, मग अगदी जवळ जायचं, काय करतेस, ऐकू येते की नाही बघायचं. म्हणजे किती कानाची शक्ती कमी झाली कळतं. अण्णा गेले घरी, त्याने हाक मारली, अगं काय करतेस, उत्तर नाही. पुन्हा 5 फूट पुढे गेले, अगं काय करतेस, उत्तर नाही. आणि 5 फूट पुढे गेले, काय करतेस, उत्तर नाही. शेवटी अगदी जवळ गेले, अगं काय करतेस. आजी म्हणाल्या मगापासून 3दा सांगितलं. अहो ह्यालाच ऐकू येत नव्हतं. मग अण्णांनी कानाचं मशीन बसवलं. आता बायकोशी भांडण झालं ना की फडाफडा फडाफडा बोलतात, आणि आजी बोलायला सुरुवात झाली की मशीन काढून ठेवतात. काय बोलायचं ते बोल म्हणतात. असले आमच्या अण्णा भारी आहेत. पण एवढं वय झालं ना, बायकोला इतकं प्रेमाने हाक मारतात ना, आमच्या घरात सगळं ऐकायला येतं. त्या आजीनासारखे म्हणतात, डार्लिंग, प्रिये, लाडके, स्वीटहार्ट, अशा हाका मारतात. माझी बायको म्हणली ऐका जरा ऐका, त्यांचं वय झालं आहे आणि ते कसे प्रेमाने बोलतात, नाही तर तुम्ही. मी अण्णा म्हटलं अण्णा काय हो, तुम्ही काय बायकोला स्वीटहार्ट काय, लाडके काय, डार्लिंग काय, हां आमच्या घरात भांडण लावता तुम्ही. तुला सांगू का, अरे मला तिचं नावच आठवत नाही. असले आमच्या अण्णा आहेत. मग मी त्यांना लग्नाचा सल्ला घ्यायला गेलो, मला लग्न करायचं होतं. आता अण्णांनी ना जुन्या काळी 50 वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेला आहे, लव्ह मॅरेज. मी अण्णा मला लग्न करायचं आहे, कुठल्या पद्धतीने करायचं आहे. त्या पद्धतीने म्हणजे लग्नाच्या 2 पद्धती असतात. म्हटलं कुठल्या, एक म्हणजे ठरवून लग्न, दुसरं म्हणजे प्रेमविवाह. तुला कुठलं करायचं आहे. म्हटलं मला अण्णा प्रेमविवाह करायचा आहे. दोन्हीतला फरक लक्षात घे. म्हटलं काय फरक आहे. फरक असा आहे, ठरवून लग्न म्हणजे काय असतं, आपण असे गवतातनं चाललेलो असतो, अचानक साप येतो, आणि चावतो, त्याला म्हणायचं ठरवून लग्न. आणि प्रेमविवाह म्हणजे पुंगी घेऊन सापाच्या बिळापाशी जायचं, पुंगी वाजवून वाजवून सापाला बाहेर बोलवायचं, साप आला की पाय पुढे करायचा, म्हणायचं चाव. पण ही अक्कल तरुणपणी नसते. हल्ली तरी बरं आहे, मुलं मुली कशी प्रेमाने एकत्र येतात, बोलतात बिलतात, बघितलं की बरं वाटतं. आमच्या वेळेला भारत पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करायची, मुली फार कडक होत्या, तुम्हाला सांगतो, ऐकून घ्यायच्या नाहीत काय. तर एकदा आमचा मित्र गेला, शब्द माझे सूर तुझे, शब्द माझे सूर तुझे, गीत मी गाऊ का. ती म्हणाली हात माझे गाल तुझे, कानाखाली देऊ का. अहो असल्या मुली कडक होत्या. एक तर आमचा मित्र गेला, हॅलो लैला, ती म्हणते काय रे बाईला. अहो मुली काय ऐकून घ्यायच्या नाहीत. एकदा तर असं झालं, एक गेला शेरोशारीच्या मूडमध्ये एक आमचा मित्र होता, तो गेला चांद पे दाग सूरज में आग, चांद पे दाग सूरज में आग. ती म्हणली मेरा बाप आ रहा है जल्दी से भाग. अहो मुलींचे बाप म्हणजे त्यावेळेला फार डेंजर होतं. परवा आमच्या गल्लीमध्ये एक तरुण मुलगी रस्त्याने चालली होती, कोपऱ्यावरती एका मुलाने तिची छेड काढली. आता त्याला माहीत नव्हतं तिचा बाप पैलवान आहे. ती दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन आली आणि तिने वडिलांना काय सांगितलं बघा, बाबा कालचीच रात येत होते मी, मुकाट आला आडवा हा रस्त्यात वाट सोडना, मेला मावाली हा असा झाला होता, वेडा पिसा हात धरला माझा असा कळ जाईना, त्याला ढकलून बाजूला मी धावत पळत घरी आले, घडले जे जे सारे काही तुम्हा पाशी बोलले, याची नजर नाही बरी मस्ती, याची जिरवा सारी याला धरून चांगला चोपा हाणाना, याची खोड मोडा पोरी याचे वाजवाच बारा. अहो वडील काय सोडतात काय, त्यांनी त्याला धरून चांगला ठोकला, इतका बडवला की तो म्हणायला लागला, अहो असं काय करता, बदा बदा मारता.
अहो असं काय करता, बदा बदा मारता, दणादणा हाणता, सुजली माझी पाठ सारी. अहो हाताची बी हाडं मोडली, पायाची बी तोडली, आता पुरे करा हाणा मारी. मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले की 12. मग तो म्हणायला लागला, बाप का मार मैंने सुना था, मगर मार क्या है ये मुझको नहीं थी खबर. जब से तुझसे मोहब्बत मैं करने लगा, बीच में तेरा बुढ़ा ही मरने लगा. मग तिनं त्याला सांगितलं, थोड़ा थोड़ा प्यार होगा, थोड़ा इंतजार होगा, मेरे डैडी का सजना तुझे थोड़ा मार होगा. मेरा पिटवाना तेरा पीट जाना रे, सैया बाप से मिलना रे, मिलके मार भी खाना रे, मिलके मार भी खाना रे, दे दणा दण दण. मग तिनं त्याला सांगितलं, तेरा हाथ पैर सब तोड़ा, अब सर को तू बचा ले, बर्बाद बाप कर देगा ओ पगली शक्ल वाले. हो तेरी गर्दन अब न टूटे तू जा जा, तेरी गर्दन अब न टूटे तू जा जा. खतरा रे खतरा रे खतरा रे, तेरा बाप बडा खतरा रे. मग तिनं त्याला सांगितलं, एक वाकडाने तिकडा मुखडा, भोपळ्यावानी सुजला र, छेड काढलीस म्हणून माझी बापानं धुतला र. नको राजा नको काऊ, पुन्हा नको मार खाऊ, नको रडगान गाऊ, राखी बांधून घे भाऊ. का हानत्यात. सांगण्याचा मुद्दा असा, कॉलेजमध्ये काय माझं जमलं नाही, मग माझं लग्न एका मुलीशी ठरलं. आदल्या दिवशी सीमान पूजनाचा कार्यक्रम होता, भेटीचा कार्यक्रम असतो. ते भटजी बोलवतात, मुलीचे वडील मुलाचे वडील दोघांनी समोर यायचं, एकमेकाला नारळ द्यायचा, टोपी घालून गळ्यात गळा घालायचं, जायचं. मुलीचे काका मुलाचे काका नारळ एक्सचेंज, गळ्यात गळा चालले, असं चाललं होतं. तेवढ्यात माझा एक मित्र उठला, हो मी मुलाचा मित्र आहे, मुलीच्या मैत्रिणीला बोलवा. हो भर मांडवात मार खायची वेळ आली. आणि हल्ली ना लग्नाच्या आदल्या दिवशी ना काहीतरी कार्यक्रम ठेवतात, गाण्याचा आमच्यासारखा विनोदी कार्यक्रम ठेवतात. आमच्या लग्नात मुलींचा डान्स चालू होता, क्लासिकल शास्त्रीय. आणि ते गुरुजी होते ना, काय बोल म्हणत होते काही कळत नव्हतं. त्यांनी सुरू केलं, अटक मटक छटपट पन घटपर, अटक मटक कुणी नार नवेली, गोरी गोरी ग्वालन की छोरी चली चोरी चोरी, मुख मोरी मोरी मुस काय अलबेली, कंकरी गली में मारी कंकरी कन्हैया ने पकड़ी बाह अटकी अटकेली, भोली पनी हारी बोली अरररररर, भरी पिचकारी मारी सररररर, जमुना कन्हैया कृष्ण कन्हैया, लचकत ठुमकत आई राधे, लाजत लाजत कुणी नाचत नाचत कुणी पचकन थुक जा. अहो काय चाललं होतं काही कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, लग्नाची वेळ आली, व्हिडिओ शूटिंगवाला होता, असं शूटिंग झालेलं. मी हार घातला आणि तो शूटिंगवाला ओरडला, हो म्हटलं हार काढा. मला वाटलं मी चुकून मेहणीच्या गळ्यात घातला का काय. तो म्हणला नाही, चेहरा आलेले हार काढा. 4दा रिटेक झाले, लग्न लागलं. बँडवाल्याने कुठलं गाणं वाजवलं माहिती आहे, दो हंसों का जोडा बिछड़ गया रे. अरे गाणं बदला. त्यांनी दुसरं गाणं लावलं, मैं का करू राम मुझे बुड्ढा मिल गया. मी म्हटलं अरे बाबा मराठी गाणं लावा. ते मराठी गाणं लावलं, कशी नशिबान थट्टा. मग आमच्या वराडात एक गुरुजी होते, त्यांनी अनाउन्समेंट केली, ज्यांनी प्रेझेंट आणला असेल त्यांनी जेवायला बसावे, ज्यांनी प्रेझेंट आणलं नसेल त्यांनी पान सुपारी घेऊन फुटावे. आम्ही जेवायला बसलो. बुंदीच्या लाडवाचा बेत होता. बायकोला आग्रह झाला, नवऱ्याला घास घाला, उखाणा घ्या. हो तिचं पण पहिलंच लग्न होतं, पहिलंच लग्न होतं. उखाणा घ्यायची प्रॅक्टिस नव्हती. उखाणा घेतलं, माझं नावच घेतलं नाही. चांदीच्या ताटात लाडवाचे तुकडे, चांदीच्या ताटात लाडवाचे तुकडे, घास घालते मेल्या कर तोंडीकडे. आणि बुंदीच्या लाडवावर मठ्ठा होता, मठ्ठा. तो वाढपी होता ना, फार चावट होता. मठ्ठा वाढायला ना माझ्याकडे बघत जायचा, मठ्ठा 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 मठ्ठा. मी म्हटलं लग्न केलं काय, मोठ्ठपणा केला का काय. आणि आमच्याबरोबर एक भटजी होते, ते एका वेळेला 50-50 लाडू खायचे. त्यांनी मुलाला सांगितलं, बाळ्या पाणी प्यायचं नाही, नुसते लाडू.
पोरगं कुठला ऐकते, लाडू खाते पाणी पिते, लाडू खाते पाणी पिते. वडील भयंकर चिडले. जेवण झाल्यावर कानाखाली लावली. तुला सांगत होतो पाणी पिणं कोण, कशाला पाणी पितो तुला? हो बाबा, तुम्हाला काय सायन्स कळतं का? सायन्स कसं सायन्स? लाडू खाऊन पाणी पिलं की लाडू खाली बसतात. तुम्ही 52 खाल्ले, मी 55 खाल्ले म्हणले. वडिलांनी दुसरी कानाखाली लावली. जेवणाच्या आधी नाही का सांगायचं म्हणाले. अहो एवढं पोरगं खात होतं ना, वडिलांना परवडे ना. ते त्याला म्हणले तू नोकरी धंदा बघ. तो माझ्याकडे आला. म्हणलं काय करू? म्हणलं तू सर्कसमध्ये जा, तुझा खाण्याचा प्रयोग लोकप्रिय होईल. सर्कसवाल्यांनी जाहिरात लावली. एका वेळेला 50 लाडू, 50 जिलब्या, 50 समोसे खाणारा माणूस. सर्कसला प्रचंड गर्दी. मग मालक म्हणला 2 खेळ लावू. चालेल म्हणला. 2 वेळेला 50 लाडू, 50 जिलब्या, 50 समोसे खायला लागला. तरी गर्दी हटे ना. मग मालक म्हणला 3 खेळ लावू. चालेल म्हणला. 3 वेळेला 50 लाडू, 50 जिलब्या, 50 समोसे खायला लागला. आठवडाभराने नोकरी सोडली. मला म्हटलं जोशा नोकरी सोडली. म्हटलं का रे, नोकरी का सोडली? अरे काय त्या अर्थ आहे का सर्कशीमध्ये? रोज 3-3 खेळ करायचे, जेवणाची सुट्टी नाही रे म्हटलं. अहो असला खादाड मनुष्य होता. लग्न झालं, संध्याकाळ झाली. निरोप घ्यायची वेळ आली. बायका रडायला लागल्या. आता बायका रडायला लागल्या, मुलगी सासरी जाणार म्हणून. आणि माझ्या बायकोची धाकटी बहीण माझी मेवणी फारच रडायला लागली. ती म्हणे ताई मी आता तुझ्याशिवाय कशी राहू ग? म्हटलं चल तू पण. म्हणजे काय? आणि माझा मेहणा तो तर त्या गावातला गुंड आहे. तो असा बिडी ओढत आला आणि बायको आणि मी उभे. मला तंबीच दिली, हो धमकीच दिली. ए जीजे ये कौन है? कौन है ये? मेरी बहन है. कौन है? मेरी बहन है. गली का कोई भी लड़का इसकी तरफ आँख उठाकर भी नहीं देखता. क्यों? मेरी बहन है. अगर इसको हाथ भी लगाया. अहो मला बेशुद्ध पडायची वेळ आली. मी म्हटलं बाबा तेरी बहन मेरी बहनचा बाबात. प्रपंच सुरू झाला. 2-3 वर्ष गेली. मी वाट बघत होतो आपल्याकडे पाळणा केव्हा हलणार. एके दिवशी बायको आली, म्हणाली तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची आहे. म्हटलं काय? आपल्याकडे ना 3रं माणूस येणार आहे. म्हटलं वा अभिनंदन, माझी आई येणार आहे. कुठलं वाक्य कुठं बोलायचं काही कळत नाही. आणि माझ्या आईला सारखी काळजी की पोरगं केव्हा होणार. आणि मी कार्यक्रमाच्या दौऱ्यावर गावोगावी फिरत असायचो, घरात क्वचितच असायचो. आणि माझी आईसारखी माझ्या बायकोला म्हणायची अगं मला नातवाचं तोंड केव्हा दाखवणार, नातवाचं तोंड केव्हा दाखवणार. ऐकलं आणि एकदा माझी बायको भडकलीस. आधी तुमच्या पोराचं तोंड मला बघू द्या, मग नातवाचं दाखवते म्हणली. पण मला पोरगं झालं अमावस्येला. अमावस्येच्या दिवशी पोरगं झालं म्हणून त्याचं नाव ठेवलं चंद्रगुप्त. दुसरी मुलगी झाली ती पण अमावस्येला, तिचं नाव चंद्रभागा. पोरगं लहान होतं, आगाऊ भयंकर पोरगं तुम्हाला सांगतो. पण त्यानंतर प्रपंच झाला. अनेक वर्ष गेली. आता प्रपंचाने होऊन अनेक वर्ष गेली. प्रत्येकाचं नशीब असतं. कुणाची बायको चंद्रमुखी असते, कुणाची सूर्यमुखी असते. आमची ज्वालामुखी आहे. नेहमी सकाळचा चहा करायचं काम माझ्याकडे असतं. मी प्रेमाने चहा करतो. पण परवा मला झोप लागून गेली. बायको उठली, दुधाचा ग्लास आणला. मला म्हणली घ्या दूध प्या. म्हटलं वा दूध आणलंस, थँक्यू. प्या दूध प्या, आज नागपंचमी आहे. नाश्त्याला लह्या ठेवल्यात म्हणाली. पण ती मला वर्षभर किती पण काम लावत असेल ना, वर्षातनं 1 दिवस काम सांगत नाही. बैलपोळ्याच्या दिवशी अतिशय प्रेमळ आहे. किती पण भांडत असली दरवर्षी इमानदारीत वटसावित्री करती. वटसावित्रीला गेली, 4 फेऱ्या मारल्या आणि उन्हामुळे चक्कर आली. उरलेल्या फेऱ्या शेजारणींनी पूर्ण केल्या. पण तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मी कार्यक्रमाला गावोगावी जातो. किती पण रात्री घरी जायला उशीर होतो. 12, 1, 2 किती पण वाजू देत, मी घरी जाईपर्यंत माझी बायको तोंडात अन्नाचा कणसुद्धा घेत नाही. मी घरी गेलो की मी स्वयंपाक करतो आणि मग आम्ही दोघं जेवतो. आणि म्हणूनच मला जरा लवकर घरी जायचं आहे, म्हणून मी आपला निरोप घेणार आहे. आपण अतिशय छान प्रतिसाद दिलात, मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मनापासून माझे तुम्हाला लक्ष धन्यवाद. निरोप घेताना जाताना फक्त एक इच्छा, निरोप घेताना जाताना फक्त एक इच्छा, असेच तुम्ही हसत राहा ही हार्दिक शुभेच्छा. असेच तुम्ही हसत राहा ही हार्दिक शुभेच्छा.